नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. काय मग माझ्या 2026च्या चॅम्पियन्स, परीक्षेची उलटी गिनती सुरू झाली आहे आणि मला माहिती आहे तुमच्या मनात आता एकच प्रश्न धुमाकूळ घालत असेल की सर सिलेबस तर डोंगरा एवढा आहे पण वेळ खूप कमी. नक्की काय वाचू आणि काय सोडू? तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी आज मी आलोय. आजचा व्हिडिओ हा तुमच्या HSC तयारीचा ब्रह्मास्त्र ठरणार आहे. आज आपण हार्डवर्क नाही तर एकदम खतरनाक स्मार्ट वर्क करणार आहोत. आज आपण PCMB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांचे फक्त आणि फक्त तेच चॅप्टर्स बघणार आहोत जे तुम्हाला परीक्षेत 70% जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आपण आज 80-20 नियम वापरणार आहोत. आपण त्या 20-30% चॅप्टर्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे बोर्डाच्या पेपरमध्ये 80% महत्त्व ठेवतात. तर चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया प्रत्येक विषयातील हेवीवेट चॅम्पियन्स कोण आहेत. विषय क्रमांक 1, फिजिक्स म्हणजे PH. फिजिक्सचं नाव ऐकताच डोळ्यासमोर डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल्स येतात, नाही का? पण घाबरू नका, तुम्हाला पूर्ण 16 चॅप्टर्सना सारखं महत्त्व द्यायची गरज नाही. फक्त या 6 चॅप्टर्सवर आधी लक्ष केंद्रित करा. रोटेशनल डायनॅमिक्स 7 मार्क्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 7 मार्क्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस 7 मार्क्स, थर्मोडायनॅमिक्स 7 मार्क्स, वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्क्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्क्स. मित्रांनो, फक्त हे 6 चॅप्टर्स आणि यांचं टोटल वेटेज आहे तब्बल 42 मार्क्स ऑप्शनसहित. विचार करा, 98 पैकी 42 मार्क्स म्हणजे जवळपास 45% पेपर फक्त या 6 चॅप्टर्समधून येतो. ही आहे स्मार्ट अभ्यासाची पहिली पायरी. विषय क्रमांक 2, केमिस्ट्री म्हणजे CH. केमिस्ट्रीमध्ये तर रिॲक्शन्स आणि थिअरीचा महासागर आहे, पण आपल्याला फक्त मोठी वेचायचेत. हे 7 चॅप्टर्स तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. केमिकल थर्मोडायनॅमिक्स 8 मार्क्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 म्हणजे P ब्लॉक एलिमेंट्स 8 मार्क्स, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे D अँड F ब्लॉक एलिमेंट्स 8 मार्क्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स 8 मार्क्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्क्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स 7 मार्क्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्स 7 मार्क्स. या 7 चॅप्टर्सचं टोटल वेटेज होतं 53 मार्क्स, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पेपर फक्त या 7 चॅप्टर्सवर अवलंबून आहे. आता सांगा, केमिस्ट्री सोपी वाटायला लागली की नाही? विषय क्रमांक 3, मॅथमॅटिक्स म्हणजे M. गणित अनेकांचा आवडता तर काहींसाठी डोकेदुखी. पण इथेही आपण एक शॉर्टकट शोधलाय. हे 6 चॅप्टर्स तुम्हाला गणिताचा राजा बनवू शकतात. वेक्टर्स 12 मार्क्स, लाईन अँड प्लेन 10 मार्क्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 10 मार्क्स, इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क्स, डिफरन्सिएशन 9 मार्क्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स 9 मार्क्स. या 6 बाहुबली चॅप्टरचं टोटल वेटेज आहे तब्बल 60 मार्क्स. विचार करा, 112 पैकी 60 मार्क्स फक्त या 6 चॅप्टर्समधून येतात. ज्यांना मॅथ्सची भीती वाटते त्यांनी जरी फक्त हेच चॅप्टर्स पक्के केले तरी ते आरामात पास होऊ शकतात, आणि ज्यांना टॉपर बनायचंय त्यांच्यासाठी हे चॅप्टर्स म्हणजे पाया आहेत. आणि आता येऊया आपल्या आवडत्या जीवनाच्या अभ्यासाकडे, बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये तर काही चॅप्टर्स म्हणजे मार्कांचा खजिना आहे. विशेषतः हे 4 चॅप्टर्स: कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 11 मार्क्स, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 10 मार्क्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स 8 मार्क्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स 8 मार्क्स. फक्त हे 4 चॅप्टर्स आणि यांचा टोटल वेटेज आहे 37 मार्क्स. यानंतर तुम्ही जेनेटिक्स युनिट म्हणजेच 18 मार्क्स आणि प्लांट फिजिओलॉजी म्हणजे 14 मार्क्स केले तर तुमचा 70% जास्त सिलेबस इथेच पूर्ण होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर तुम्ही महत्त्वाचे चॅप्टर्स तर सांगितले, पण या चॅप्टर्समधून नेमके प्रश्न कोणते येतात? त्यांची प्रॅक्टिस कुठून करायची? मागच्या 10-12 वर्षात बोर्डाने या चॅप्टर्सवर कसे प्रश्न विचारलेत हे कळलं तर? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आहे टेस्टवायझर्स PCM बोर्ड बूस्टर, द अल्टिमेट क्लास 12th महाराष्ट्र HSC बोर्ड PCM PYQ बँक. हे फक्त एक ईबुक नाही तर तुमच्या स्मार्ट तयारीसाठी बनवलेलं एक अचूक शस्त्र आहे. यात तुम्हाला मिळतंय फिजिक्स, केमिस्ट्री
आणि मॅथ्सचे मागील 13 वर्षाचे म्हणजे 2013 ते 2025 पर्यंतचे सर्व बोर्डाचे प्रश्न. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे सर्व प्रश्न चॅप्टरनुसार आणि मार्कांनुसार विभागलेले आहेत. म्हणजे तुम्ही वेक्टर्स वाचत असाल तर त्यावर आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न तुम्हाला उत्तरांसहित एकाच ठिकाणी मिळतील. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुमची प्रॅक्टिस एकदम योग्य दिशेने होईल. तुम्हाला कळेल की या हाय वेटेज चॅप्टर्समधून नेमक्या कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा आहे. या अमेझिंग ई-बुकची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुमची एक क्लिक तुमची तयारी करेल सुपर क्विक. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे PCMBच्या यशाची गोल्डन ब्लूप्रिंट आहे. आधी या हाय वेटेज चॅप्टर्सना आपलं बनवा. यांना इतकं पक्कं करा की यातून कोणताही प्रश्न आला तरी तो सुटलाच पाहिजे. एकदा का तुमचा 70% अभ्यास पक्का झाला की उरलेल्या चॅप्टर्सकडे वळा. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ज्ञान वाटल्याने वाढतं. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या अनेक मित्रांसाठी लाईफलाईन ठरू शकतो. त्यामुळे याला तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. जर तुम्ही अजूनही टेस्टवायझर परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमच्या HSC 2026च्या प्रवासात असे अनेक स्ट्रॅटेजिक व्हिडिओज येतच राहणार आहेत. अभ्यास करत रहा आणि लक्षात ठेवा, स्मार्ट वर्क इज द की टू सक्सेस. टेस्टवायझर नेहमी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.